हाय फ्रेंड्स, या सेशनमध्ये आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स पाहणार आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. ओके. आता चालू भूतकाळ हे लक्षात येत असेल, तुमच्या लक्षात येत असेल की पास्टमध्ये ज्या घटना घडत होत्या, म्हणजे त्याच्याविषयी जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज करतो. म्हणजे एखादी घटना, एखादं काम किंवा एखादं वर्क जे आहे ते पास्टमध्ये घडत होतं, त्याच्याविषयी आपण इथं बोलत आहोत. एवढं आपल्या इथे लक्षात येत आहे. ओके. पास्ट म्हणजे त्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत ऑलरेडी. ओके. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता त्याचा सिम्पल फॉर्म्युला काय लक्षात घ्या की सब्जेक्ट वॉज किंवा वेअर, वर्बचा आय एन जी फॉर्म, म्हणजे वर्बला आय एन जी फॉर्म पाहिजे आणि रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स. ओके. आता सब्जेक्ट वॉज वेअर आणि आय एन जी. आता तुम्हाला आपण ज्या वॉज वेअरच्या कन्सेप्टमध्ये सेशनमध्ये वॉज आणि वेअर कुठं आणि कशापुढे वॉज येतं आणि कशापुढे वेअर होतं ते आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. ते तुम्ही सेशन पाहू शकता वॉज वेअरचं. तर ते इथे पण तोच यूज आहे. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आय वॉज, वी वेअर, यू वेअर, यू वेअर, ही वॉज, शी वॉज, इट वॉज. ओके. परत कॉमन नाऊनच्या पुढे वॉज किंवा प्रॉपर नाऊनच्या पुढे वॉज आणि देच्या पुढे वेअर. हे अशा प्रकारे आपण यूज करतो. ओके. आणि एवढं लक्षात आल्यानंतर वर्बचा आय एन जी फॉर्म जो आहे, म्हणजे कॉमन वर्बला आय एन जी प्रत्यय लावलेला आहे, ती यूज करायचं आहे. आता कुठे कुठे यूज होतो थोडंसं ओव्हरव्ह्यू घेऊया इथे. ओके. तर प- त्याला म्हणजे त्याला इथे लक्षात घ्या की पास्ट कंटिन्युअस टेन्सला इथे काय म्हणतं आहे की पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स असं म्हटलं जातं. पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स असे म्हटलं जातं टू टॉक अबाउट द थिंग्स दॅट वेअर हॅपनिंग इन द पास्ट. हे आता आपण पाहिलं. यू कॅन यूज ऑल्सो द पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स टू से व्हॉट वॉज हॅपनिंग वेन समथिंग एल्स हॅपन. म्हणजे काही घडत असताना, काही जेव्हा घडलं त्यावेळेस काय घडत होतं त्यावेळेसच्या गोष्टीविषयी आपण म्हणजे पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा पास्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज करतो. एवढं इथे लक्षात घ्यायचं आहे. आता इथे एक्झाम्पल तुम्ही लक्षात घ्या. सॅम वॉज डुईंग दिस मॅथ होमवर्क वेन द फोन रँग. म्हणजे सॅम काय करत होता, त्याचं होमवर्क करत होता. जेव्हा फोन वाजला तेव्हा तो होमवर्क करत होता. म्हणजे आपल्या इथे लक्षात येत आहे की एखादी गोष्ट घडलेली आहे, त्या घडलेल्या वेळेस काय घडत होतं ते सांगण्याचं एक एक्झाम्पल हे आहे. पुढे बघा एक्झाम्पल. डॅड वॉज कुकिंग आवर डिनर व्हेन आय गॉट होम. म्हणजे मी जेव्हा घरी आलो तेव्हा डॅड डिनर बनवत होते. ओके. बनवत होते बघा, पास्ट विषय आपण बोलतोय. ओके. याचाही बऱ्याच वेळेस कम्युनिकेशनमध्ये यूज होत असतो. वेन आय सॉ जॉ ही वॉज लुकिंग फॉर दिस डॉग. ओके. म्हणजे जेव्हा मी जॉला पाहिलं तेव्हा तो लुकिंग फॉर दिस डॉग म्हणजे तो काय डॉगची काळजी घेत होता. वी वेर ऑल एन्जॉईंग द मूवी वेन द पॉवर वेंट आउट. जेव्हा लाईट गेली तेव्हा आम्ही मूवी पाहत होतो किंवा मूवीचा आस्वाद घेत होतो, एन्जॉय करत होतो. हे तुम्ही असं एक प्रकारे इथे सांगू शकता. व्हॉट वेअर दे डुईंग वेन द बेल रँग. तर इथे क्वेश्चन झालेलं आहे बघा. म्हणजे जेव्हा बेल वाजली तेव्हा ते काय करत होते, असे अर्थाने इथे प्रश्न विचारलेला आहे डब्ल्यू एच क्वेश्चनमध्ये. हे थोडंसं इथं लक्षात घ्यायचं आहे फ्रेंड्स. ओके. आता आता थोडेसे हे लक्षात आल्यानंतर आता काही पॉझिटिव्ह सेंटेन्स आणखी बघूया प्रॅक्टिससाठी. जसं की आय वॉज रिडिंग द बुक. मी पुस्तक वाचत होतो. म्हणजे पास्टमध्ये एखादी गोष्ट करतोय सांगतो आपण, म्हणजे मी पुस्तक वाचत होतो. पास्टमध्ये ती क्रिया पूर्ण झालेली नव्हती, पुस्तक वाचत होतो. ओके. वी वेर वॉचिंग मूवी लास्ट नाईट. आम्ही लास्ट नाईटला मूवी पाहत होतो. यू वेअर स्टडिंग. तू अभ्यास करत होतास. ही वॉज सफरिंग फ्रॉम अ स्टमक एक. म्हणजे त्याला पोटात दुखत होतं. शी वॉज लर्निंग म्युझिक. ती संगीत शिकत होती. इट वॉज वर्किंग. ते काम करत होतं किंवा ते काम करत होते. दे वर स्पीकिंग टू लाऊड. ते खूप मोठ्याने किंवा ते खूप जोरात बोलत होते. द डॉग वॉज बार्किंग. कुत्रा भुंकत होता. द सन वॉज शायनिंग. सूर्य चमकत होता. द प्लेयर्स वेअर प्लेईंग फुटबॉल. खेळाडू फुटबॉल खेळत होते. ओके. हे तुमच्या लक्षात येत आहे की
पास्टमध्ये काही गोष्टी घडत होत्या त्याच्याविषयी आपण इथे पॉझिटिव्ह सेंटेन्स सांगत आहोत. आता इथे पुढे बघा, तर त्याचेच निगेटिव्ह सेंटेन्स ॲज युजल आपल्याला माहिती आहे की पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे तर निगेटिव्ह सेंटेन्सही आपल्याला पाहावे लागणार आहेत. पुढे बघायचं, वी वेअर नॉट वॉचिंग टी व्ही, आम्ही टी व्ही पाहत नव्हतो. बरोबर. आता इथे बघा, वॉज आणि वेअरच्या पुढे नॉटचा यूज केलेला आहे. ओके, वॉज नॉट म्हणजे नॉटचा यूज केलेला आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. वॉज आणि वेअरच्या पुढे ओके. त्याचबरोबर शी वॉज नॉट ड्रायव्हिंग हर कार, ही तिची गाडी चालवत नव्हती. इट वॉज नॉट रेनिंग येस्टरडे, काल पाऊस पडला नव्हता किंवा काल पाऊस पडत नव्हता. ही वॉज नॉट वर्किंग वेन आय कॉल्ड हिम, मी जेव्हा त्याला कॉल केला तेव्हा तो काम करत नव्हता. ओके. द फोन वॉज रिंगिंग ॲट दॅट टाइम. ओके, त्यावेळेस फोन वाजत होता. त्यावेळेस फोन वाजत होता. आय वॉज नॉट वर्किंग लास्ट इयर, मी गेल्या वर्षी काम करत नव्हतो. ओके, तुम्ही अशा प्रकारे निगेटिव्ह सेंटेन्स बनवू शकता. तर तेच पुढे बघा, क्वेश्चन्स बनवत असताना वॉज आणि वेअर जे आहे ते सुरुवातीला घ्यायचं आहे स्टार्टिंगला, आणि बाकी सेंटेन्स बनवायचं आहे म्हणजे क्वेश्चन तयार होईल. जसं की इथे बघा, वॉच वॉचची रिडिंग अ न्यूजपेपर, ती वर्तमानपत्र वाचत होती का, असं आहे ते मित्रांनो. वॉच रिडिंग न्यूजपेपर, ती वर्तमानपत्र वाचत होती का, किंवा असं तुम्ही हे जरी असं जरी म्हटलं ती वर्तमानपत्र वाचत होती, त्याला जर असं होती असा सुद्धा प्रश्न विचारला जातो, ती वर्तमानपत्र वाचत होती. ओके. त्याचं ॲक्च्युली बऱ्याच वेळेस आपण बोलत असताना का असं म्हणण्याचं टाळतो बऱ्याच वेळेस, ती वर्तमानपत्र वाचत होती. ओके, अशा अर्थही आपण इथे घेऊ शकतो. जसं की वर यू शूटिंग, तुम्ही शो म्हणजे शूटिंग करत होतात का. वर ते डान्सिंग इन द पार्टी, ते पार्टीत नाचत होते का, किंवा ते पार्टीमध्ये ते डान्स करत होते का, किंवा ते डान्स त्यांनी केला का, असे अर्थाने आपण इथे घेऊ शकतो. वाज आय स्लिपिंग, मी झोपलो होतो का, किंवा मी झोपत होतो का, असा अर्थ घेऊ शकतो. वर दे हॅव्हिंग टी, ते चहा घेत होते का. ओके, असंही सांगू शकता तुम्ही. वॉज इट रेनिंग ऑन दॅट डे, त्या दिवशी पाऊस पडत होता का, किंवा त्या दिवशी पाऊस पडला का किंवा पडत होता का, अशा अर्थाने तुम्ही इथे क्वेश्चन इथे बनवू शकता. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही वॉज आणि वेअरचा यूज करून राईट क्वेश्चन बनवू शकता. त्याचबरोबर इथे वॉज नॉट आणि वेअर नॉटचा यूज करून तुम्ही निगेटिव्ह सेंटेन्स बनवू शकता, आणि त्याचबरोबर पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये सुद्धा तुम्हाला कशा प्रकारे बनवायचं ही आयडिया आलेली आहे. याचाही कम्युनिकेशनमध्ये बऱ्याच वेळेस यूज होत असतो फ्रेंड्स, स्पोकन इंग्लिशमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही याचाही बऱ्यापैकी असे सेंटेन्स बनवा आणि याची प्रॅक्टिस करा. होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल. थँक्यू व्हेरी मच.